फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला नवीन डिझाईन बनवायची असते, साडीला ब्लाउजला सूट होईल कसे बरेचसे प्रश्न पडतात, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते। तर आजची जी काही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर आहे। मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ही जी काही डिझाईन आहे याची सहज कटिंग करता येईल आणि एवढंच नाही, म्हणजे कटिंग स्टिचिंगही करता येईल आणि फिनिशिंग शोल्डर उतरणं वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतात डिझाईनचा बॅकनेक जर घेतला तर ते सुद्धा नक्कीच येणार आहे। यासाठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। सो मग चला, मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याचा बॅक पार्ट ऑलरेडी आपण कटिंग करून घेतला, त्याचबरोबर काठ सुद्धा कट करून सेपरेट केलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी। पण बऱ्याचदा बाहीला काठ यूज केल्यावर खूप कमी काठ उरतो आणि छोट्याशा काठापासून खरं तर आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर टोटल ती उंची आहे इथे 12.5, आपण 1 इंच मार्जिन असं टोटल 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। यानंतर इथून घेतलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 2.5 इंचाचं शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिन असं टोटल 5.5 इंचाला मार्किंग केली। एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने इथे हे पॉइंट जॉईन करून 1.5ला मार्किंग करून क्रॉसमध्ये खरं तर बॅक साईडचा जो काही मुंडा आहे ना तर त्याचा शेप सुद्धा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। यानंतर खालच्या साईडने आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं। तर इथे 8 चौक 32 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण कटिंग करून घेतलं आहे। आता यानंतर आपल्याला गळ्याची मार्किंग करायची, तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे गळा होता 9.5, अर्धा इंच मार्जिन असं टोटल 10ला मार्किंग केली। 2.5 इंचाची गळा रुंदीची सुद्धा मार्किंग केलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने बघा ह्या पद्धतीने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावा लागतो। यानंतर आता इथून एक लाईन काढून घ्यायची आहे, कारण आज आपल्याला व्ही गळ्यावर खूप सुंदर डिझाईन बनवायची, पण व्ही शेप खूप छोटा होतो आणि आपल्याला तो जर डीप बनवायचा असेल तर या पद्धतीने कडेकडेने एक मार्किंग करून घ्यायची। सो मी सुद्धा बघा मग थोडासा डिस्टन्स ठेवत या पद्धतीने ही मार्किंग करून घेतलेली आहे। आणि यानंतर काय करायचं आहे बघा, वरून आपल्याला इथे 2.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे आणि त्याच्या खाली म्हणजे त्याच लेवलमध्ये दुसऱ्या साईडने सुद्धा आणि ही एक लाईन छोटीशी ड्रॉ केली। त्यानंतर इथून आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे आणि हा जो काही पॉइंट आहे त्याच्या खाली सुद्धा आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे आणि हे पॉइंट बघा पुन्हा कर देऊन आपण जॉईन करून घेतला। तर अशा पद्धतीने अजून एक शेप इथे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे, म्हणजे व्ही गळ्यावर अजून एक पॅचची आपण खरं तर इथे मार्किंग केलेली आहे। आता बघा, वेगळ्या कलरच्या चॉकने मी ते थोडा डार्क करते, जेणेकरून तुम्हाला मेन गळा आणि आपला पॅच कुठला आहे तर हे लक्षात यावं यासाठी। आता आपण जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घ्यायचं आहे। सो बघा, मग मी ते गळ्याच्या म्हणजे बरोबर कडेकडेने इथे कटिंग करून घेतली। त्यानंतर हा जो काही आपला पॅच आहे तर तो सुद्धा मी इथे कट करून घेते आणि हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून बनवायचा आहे, सो ते मी पुढे तुम्हाला सांगेलच। आता अशा पद्धतीने इथे खरं तर फायनली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी मेन फॅब्रिक मी सरळ ठेवलेला आहे, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला 3 पिना इथे लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला परफेक्ट असं स्टिच करता यावं आणि स्टिच करताना ते हलायला वगैरे नको, तिरकं वगैरे जायला नको यासाठी। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे।
टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण जर का कॅनव्हास पेपर लावून आपण गळा ज्या वेळेस बनवतो तर त्यावेळेस आपण डायरेक्ट मार्किंगवर टीप देत असतो, पण ज्या वेळेस कॅनव्हास पेपर लावायचा नसतो अशा वेळेस संपूर्ण आपलं गळ्याचं लुक हे आपण ही जी काही टीप मारतोय त्यावर डिपेंड असतं. त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवा, टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतो आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही. यानंतर गळ्याच्या मध्ये आणि कमरेच्या खाली जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही कपडा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेतला आणि आता गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसा यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली परफेक्ट कट्स मारून झाल्यानंतर आपण इथे हा बॅक पार्ट सरळ करून घेतलेला आहे. सरळ केल्यावर अगदी सावकाश करायचा आहे, अजिबात खेचायचं नाही. गळा कमरेचा पार्ट अगदी व्यवस्थित सेट करायचा आणि त्यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग सगळ्यात आधी आता दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान असा परफेक्ट फिनिशिंग सहित गळा रेडी करता येईल. आणि बघा, म्हणजे बघितलं लक्षात येते की फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आली. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेणार आहोत आणि इथे सुद्धा आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि मग फायनली गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही परफेक्ट रेडी झालेला आहे. यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून खरं तर कटिंग करत असतो. म्हणूनच मग गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर बाकीचं सगळं कडेकडेने एकमेकाला जोडून पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी ह्या पद्धतीने बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. आता आपला एवढा पार्ट परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. खरं तर बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आली आहे. आता यानंतर आपल्याला छोटे छोटे पॅचेस बनवून घ्यायचे आहेत, जे आपण गळा कटिंग करताना मार्क केलं होतं. त्यासाठी मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हासमध्ये बरेच प्रकार असतात, पण गळा आणि गळ्याची डिझाईन, ब्लाऊजची डिझाईन जर असेल, ड्रेसची वगैरे सुद्धा, तर पेपर कॅनव्हास लागतो. तर बघा, मग डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि आहे तशीच मार्किंग खरं तर आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि यानंतर ही जी काही मार्किंग आहे तर ती दुसऱ्या साईडला आपल्याला फेंट दिसते तर ती सुद्धा मार्क करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडचे पॅचेस आपले अगदी परफेक्ट व्यवस्थित तंतोतंत सेम यावे खरं तर यासाठी. आणि बघा, मग ही मार्किंग झालेली आहे आणि साईडने आपल्याला थोडंसं मार्जिन लागणार आहे, तर तेवढं मार्जिन मी किंचितसं साईडने वाढवून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, हे आपण कटिंग करून घेऊयात. म्हणजे जसं मार्किंग केलेलं आहे ना एक्झॅक्टली तसंच कट करायचं आहे. आणि आता आपल्याला हा कॅनव्हास पेपर लावून पॅचेस बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काठ सुद्धा लागणार आहेत. तर किती काठ लागतोय तर ते मी एकदा चेक करते. हे जॉईंट होते तर मी कट करून ते सेपरेट करून घेतलेले आहे दोन्ही पण पॅचेस. आणि जर ह्या पद्धतीने ठेवलं तर एवढूसा काठ आपल्याला सफिशियंट आहे, म्हणजे बाकीचा आपल्याला बाहीसाठी वापरता येईल. सो मग मी इथे ते कट करून घेतलं. आणि आता यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे, तर ते अस्तर सुद्धा मी इथे कटिंग करून घेते. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात आधी खरं तर जो काही काठ आहे तो ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट आणि त्यावर ठेवायचा आहे कॅनव्हास पेपर. तर अस्तरचा पार्ट ना मी जेवढा कॅनव्हास पेपरचा पॅच आहे ना तेवढाच तयार करून घेते, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी. नाहीतर जर एक्स्ट्राचा कपडा घेतला तर काठ आणि तो पार्ट मॅच होत नाही आणि मग काठ जास्त लागू शकतो यासाठी. सो बघा, मग मी म्हटल्याप्रमाणे काठ ठेवला, त्यावर अस्तर आणि त्यावर ठेवलेला आहे कॅनव्हास पेपरचा पॅच. आता ही जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना थोडी सुद्धा वर खाली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.
आणि फायनली आता आपण हे जोडून घेतलं. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला जी काही मार्किंग आहे ना अगदी व्यवस्थित तंतोतंत त्यावरच टीप मारून घ्यायची आहे, कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसाच याचा शेप इथे येणार आहे. ठीक आहे. आता हे एक्स्ट्राचा जो काही काट आहे ना तर तो सगळ्या साईडचा मी इथे कट करून घेते, म्हणजे मग पुढचे हे पॅचेस आपल्याला सरळ करणं सोपं जावं यासाठी. आणि जिथून जॉईन करणार आहोत तिथून तर ओपनच आहे, आपण तिथे काही टीप मारलेली नाहीये आणि किंचितसं मार्जिन ठेवायचं आहे. बाकीचं सगळं एक्स्ट्रा मी इथे कट करून घेतलं. आता आपल्याला ह्या जो काही पॅच आहे ना त्याचा जो काही कर्व भाग आहे तिथे किंचित छोटे छोटे कट्स मारायचे, जेणेकरून हा पॅच आपल्याला अगदी परफेक्ट असा सरळ करता यावा खरं तर यासाठी. आणि कट्स मारताना पॅचला कुठेही एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा ह्या पद्धतीने अलगद खरं तर आपल्याला हे पॅचेस सरळ करून घ्यायचे आहेत. आणि हा कानाकोपरा बाहेर काढण्यासाठी तुम्ही एखादी छोटीशी शार्प वस्तू यूज करू शकतात. तर मी इथे स्क्रू ड्रायव्हर जे मशीन सोबत मिळतं ना तर तेच यूज केलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा छोटासा पार्ट सुद्धा मी इथे म्हणजे जो काही पॅच आहे तर तो इथे सरळ करून घेते आणि त्याचा सुद्धा कानाकोपरा अगदी व्यवस्थित बाहेर काढायचा आहे. खूप काही जोरजोरात खेचायचं नाहीये, अगदी सावकाश करायचं आहे. यानंतर आता कडेकडेने आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. सो इथे सुद्धा बघा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. आणि इथे सिंपल असं टीप मारून कडेने सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं होईल ना की काठ, अस्तर आणि मध्ये असलेला कॅनव्हास सगळं एकमेकाला जॉईंट होईल. ठीक आहे. आता यानंतर जर का किंचितसं थोडंफार एक्स्ट्रा असेल तर ते कट करायचं आणि हे तयार झालेले पॅचेस आता आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचे आहेत. तर यासाठी काय करायचं, शोल्डरपासून 2.5 इंच मार्किंग करायची. जसं आपण गळ्याची मार्किंग करताना मार्क केलं होतं सेम त्याच पद्धतीने बघा 2.5 इंच इकडून मार्किंग केली की सेम तशीच दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर हे पॅचेस आपल्याला इथे ठेवायचे आहे. बघा जी काही मार्किंग होती ना तर ती आधी करून घ्यायची. तर तो मी गळ्याचा पार्ट बघा अस्तरचा जो काही होता कटिंग करतानाचा तर तो व्यवस्थित जपून ठेवलेला आहे, म्हणजे ते ठेवून आपल्याला मार्किंग करता येईल आणि आपल्याला हे पॅचेस अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लावता यावे यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा मग इथे हा आपण पॅच ठेवलेला आहे. तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा इथे टिप मारू शकतात किंवा आधी जर का तुम्हाला पिन लावून घ्यायची असेल तर तुम्ही पिन सुद्धा लावून घेऊ शकतात, म्हणजे व्यवस्थित अगदी आपल्याला एकसारखं लावता यावं खरं तर यासाठी. सो बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित तो पॅच ठेवला, मी पिन लावून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पॅच सुद्धा ठेवायचा आहे आणि इथे पिन लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला कुठे टीप मारायची आहे हे लक्षात येईल आणि अजिबात वर खाली सुद्धा आपलं होणार नाही आणि आपल्याला सारखं ते खोलावं सुद्धा लागणार नाही. सुरुवातीला आणि शेवटीने काय करायचं, डबल टीप देऊन लॉक करायचं, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित पॅक होईल. कितीही खेचलं गेलं तरी सुद्धा तिथून शिलाई निघणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा जो काही पॅच आहे तर तिथे सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप द्यायची आहे. ठीक आहे. आता आपण ह्या पिना काढून घेऊ शकतो आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट मी छान अशी डिझायनर लेस इथे यूज करणार आहे, जेणेकरून आपल्या या छानशा ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असे लुक यावं यासाठी. सो ट्रेंडिंग अशी टिकली वर्कची गोल्डन कलरची लेस घेतली. खरं तर गोल्डन कलर हा कशावरही इझिली मॅच होतो आणि त्यामुळे होतं काय की आपल्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक येतं. जर का तुमची साडी आणि ब्लाऊजचा कलर कॉन्ट्रास्ट असेल तरी सुद्धा तुम्ही मग साडीचा कलरची लेस इथे यूज करू शकतात, पण इथे साडी आणि ब्लाऊज पीसचा कलर सेम आहे त्यामुळे आपण गोल्डन कलरची लेस यूज करतोय. ती सुद्धा छान अशी डिझायनर अगदी व्यवस्थित सावकाश कडेकडेने आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची कट सुद्धा करायची आहे. आता यानंतर काय करायचं, लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप द्यायची आहे. ऍक्च्युअली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची सवय लावायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाऊजला खूप सुंदर अशी फिनिशिंग सुद्धा येते. यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मी इथे मार्किंग करून घेतली. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावर या पद्धतीने फोल्ड करून
तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. टक्सला सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथली शिलाई निघणार नाही. अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात आणि इथे आपण डबल टिप देऊन अगदी प्रॉपर असे लॉक करून घेतलेलं आहे. ठीक आहे. यानंतर काय करायचं आहे, आता जी लेस आपण इथे गळ्याच्या साईडने यूज केली तर ती कमरेच्या साईडने सुद्धा आपण यूज करू शकतो जर तुम्हाला करायचं असेल तर. आणि आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे, कमरेच्या साईडला जर का लेस लावली तर आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर लुक येतं. आणि अर्थातच खरं तर ना साडीचं संपूर्ण लुक हे छान अशा ब्लाऊजवर डिपेंड असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कमरेच्या साईडने लेस लावू शकतात, जेणेकरून तुमची डिझाईन, तुमचा ब्लाऊज अजूनच सुंदर नक्कीच दिसेल. आणि इथे सुद्धा बघा लेसला दोन्ही साईडने आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. मी मगाशीच बोलली सेम त्याच पद्धतीने. सो बघा मग गळ्याच्या साईडने कमरेच्या साईडने परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावलेली आहे. यानंतर आता आपल्याला इथे नॉट लावायची आहे. तर कुठे तर ते पॅचेसला, त्यासाठी ना 1 मीटर नॉट घ्यायची आहे. खरं तर ना मागे एक कमेंट आली होती की नॉट किती मीटर घ्यायची एका ब्लाऊजसाठी. सो एका ब्लाऊजसाठी 1 मीटर तुम्ही घेऊ शकता. तर मी ते 1 मीटर लेस घेतलेली आहे. याला आपल्याला सिंपल फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे. खरं तर ना लटकन डिझाईन्सचे खूप सारे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. जर तुम्हाला खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीचे लटकन डिझाईन बनवायचे असेल तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघून बनवू शकता. आज सुद्धा आपण सिंपल झटपट तयार होणारं लटकनच इथे बनवत आहोत. खरं तर ह्या लटकनची पद्धत खूप सोपी आहे आणि अगदी कमीत कमी टाइममध्ये तयारही होतं आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. सो एक साईडचं झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा लटकन डिझाईन सुद्धा आपण इथे बनवून घेऊयात. आणि फायनली ते रेडी सुद्धा झालेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे अगदी कमीत कमी टाइममध्ये. आणि बघा किती छान असं फुलाच्या पाकळी टाईप याचं लुक आहे. आता आपण ते सेंटरपासून कट केलं आणि इथे आपल्याला लावायचं आहे. खरं तर पॅच बनवताना तुम्ही आतल्या साईडने सुद्धा आधी हे स्टिच करू शकतात किंवा ह्या पद्धतीने पूर्ण डिझाईन झाल्यावर सुद्धा लावू शकतात. म्हणजे तुम्हाला कधी लावायचं तर हे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि बघा मग अगदी व्यवस्थित इथे डबल टिप देऊन लॉक करायचं आहे दोन्ही सुद्धा साईडनी. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपली ही डिझाईन खरं तर इथे रेडी झालेली आहे. अगदी छोटासा काट आपण यूज केलेला आहे. म्हणजे तुम्हाला ना छोट्याशा काठापासून कशी डिझाईन बनवावी याची आयडिया यावी यासाठी. आणि याचं खरं तर ना लटकन पण खूप सुंदर आहे. लेस सुद्धा खूप छान डिझायनर यूज केलेली आहे आपण. आणि फायनली व्ही गळ्यावर आपण खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी इथे डिझाईन बनवलेली आहे अगदी छोट्याशा काठापासून. ऍक्च्युली खूप साऱ्या कमेंट्स येत असतात आणि आजकाल ना ब्लाऊज पीस पण अशा असतात की एकाच साईडने काठ असतो आणि जर तो काठ आपण बाहीला यूज केला तर मग तो आपल्याला बॅकनेक डिझाईनसाठी उरतच नाही, खूप कमी उरतो. आणि कमी काठापासून कशी डिझाईन बनवावी सो याची आयडिया नक्कीच तुम्हाला मिळाली असेल. आज आपण अगदी छोट्याशा काठापासून व्ही गळ्यावर खूप सुंदर ट्रेंडिंग डिझाईन बनवली आहे. मध्ये एक छान असं बटन लावलं. इथे जर तुम्हाला पॅच लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात किंवा काहीच नाही लावलं तरी सुद्धा चालेल. खरं तर या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. त्याचबरोबर ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. त्याचबरोबर जर का नवीन एखादा कस्टमर असेल किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की एखादी छान अशी डिझाईन सांगा तुम्ही, सो अशी डिझाईन तुम्ही नक्कीच म्हणजे कस्टमरला आयडिया देऊ शकतात. कारण बऱ्याचदा कस्टमरला ना सिंपल पण दिसायला छान अशी डिझाईन हवी असते. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक येईल. सो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा. ठीक. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याही नक्कीच लक्षात आलं असेल की संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये.
आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.